नागपूर पोलिसांची आज विशेष कारवाई पाहायला मिळालेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज किंवा फटाके फोडणारे आवाज जे आहे ते सायलेन्सरच्या माध्यमातून केले जाते। मॉडिफाईड सायलेन्सर असतात आणि याच सायलेन्सरवर रोड रोलर चालून एक प्रकारचा संदेश जो आहे तो देण्याचं काम जे आहे ते नागपूर पोलिसांनी केले आहे। आपल्यासोबत जे आहे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल सर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमका काय संदेश द्यायचा सर अशा पद्धतीने कारवाई केली। याची मार्फतने आम्हाला संदेश असा द्यायचा आहे की ही चुकीची पद्धत आहे, कोणीही नियमांच्या उल्लंघन करू शकत नाही। आणि हे जे लोक सायलेन्सर चेंज करतात हे मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे अवैध आहे आणि हे जे अवैध सायलेन्सर होते ते आम्ही सगळे जप्त केलेले आहे आणि याचे नंतरही ही कारवाई चालू राहील। आजची जी कारवाई आहे याची मार्फतीने आम्हाला सर्वांना सांगायचे आहे की चुकीची पद्धत आहे, जर तुम्ही हे परत केला तर आम्ही परत ॲक्शन घेऊ आणि अजून स्ट्रिंजंट किंवा कडक जे सेक्शन आहे ते आपण लावू आणि तुमची वाहन पण जप्त आपण करू शकतो। सार्वजनिक स्थळावर अशा पद्धतीचे मोठमोठे आवाज करून सर्वसामान्य लोकांना त्रास होतो, त्यामुळे जिथे कुठे हे विकल्या जाते त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, अंकुश लावला जाणार आणि हे फक्त सायलेन्सर जप्त करूनच होईल की पुढे आणखी काही प्रक्रिया? जसं मी सांगितलं की जे एकते जे बदलतात, ज्या दुकानावर हे विकतात ह्या सगळ्यांवर आपण कारवाई करणार आहे आणि याचे मार्फतीने जर अजून कोणी लोक सापडले जिथे मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, जसे काय फॅक्टरी वगैरे आहे, त्यांनाही आपण याच्यात गुंतवणार आहे आणि त्यांच्यावरही ॲक्शन होईल। साधारण किती सायलेन्सर होतं जे रोड रोलर खाली दाबण्यात आले? आज जे आहे 440 सायलेन्सर होते जे आपण याच्यात दाबलेले आहे रोड रोलर खाली। कुठेतरी पोलीस आयुक्तांनी एक प्रकारे संदेश दिलाय, जो कर्कश आवाज करणारे सायलेन्सर्स आपल्या वाहनांना लावतात आणि धूम धडाक्याप्रमाणे फटाके वाजवत फिरत असतात त्यांना एक प्रकारे मेसेज देण्यात आला आहे की अशा पद्धतीने जर ते सायलेन्सर लावत असतील तर त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि तोच संदेश सर्वसामान्यांमध्ये जावा यासाठी चक्क रोड रोलर खाली हे सायलेन्सर जे आहे त्यावर रोड रोलर फिरून एक प्रकारे संदेश आणि अशा पद्धतीने वाहन चालवणारा सुद्धा एक प्रकारे इशारा सुद्धा देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।